आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सुद्धा जोडले आहेत। सचिनजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। पोलिसांकडून मुंबईतल्या आंदोलनामध्ये मुलीचा विनयभंग झाला त्या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत। काय या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया? भयानक आहे, संतापजनक आहे। आणि पोलिसांच्या वेशामध्ये कोणी म्हणजे पोलिसांच्या त्या त्यांना आपण अपेक्षा असते की महिलांचं असेल सगळ्यांचं संरक्षण करतील। आता त्याच्यात गुंडच जर भरती झाले असते तर काय करणार? आणि दिल्लीमध्येही आपण पाहिलं की कशा पद्धतीनं साध्या वेशामध्ये ते पोलीस होते का गुंड होते का भाड्याचे टट्टू होते हे आम्हाला माहिती नाही। आणि तिथंही काय मुख्यमंत्री जसं म्हणतात तसे भाड्याचे टट्टू पोलिसांच्या माध्यमातून आले होते का? काही विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि हे झालेली घटना अत्यंत भयानक आहे। आमची अपेक्षा आहे की तात्काळ याच्यावरती जर तो पोलीस असेल तर कारवाई होईल। आणि ज्या तऱ्हेने मी आता ऐकत होतो बोलणं सरकारतर्फे, आता त्या मला वाटतं निलमताई बोलत होत्या मला माहिती, ते आता त्या इतर लोकांच्या वरती त्याचं लक्ष ते वेधतायत की त्यांनी काय केलं। प्रश्न असा आहे की पोलिसांनी काय केलं हा मुद्दा आहे। आणि त्यामुळे यावरती सरकार काय करणार आहे हे सांगितलं पाहिजे त्यांनी। अगदी सचिनजी, मात्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी ज्यावेळी लोकशाही मराठीने संवाद साधला त्यावेळी असं सुद्धा सांगण्यात आलं की ते पोलीस आहेत का याबाबत सुद्धा आतापर्यंत खात्रीशीर माहिती नाही आणि या संदर्भात लवकरच चौकशी केली जाईल असा खुलासा त्यांच्याकडून करण्यात आला। म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे की आज ही कुठली मोडस ऑपरेंडी आलेली आहे की साध्या वेशामध्ये ही त्या ठिकाणी जो कायद्याचं संरक्षण करणारी मंडळी पाठवली गेली का? त्या पोलिसांनी भाड्याचे कोणी लोकांना आणण्यासाठी अशा तऱ्हेची मुभा आणलेली आहे। हे काय चाललंय देशामध्ये? हे उत्तर कोरिया चीनमध्ये होतं तसं देशात चाललंय। आणि मुंबईमध्ये जिथं आपण म्हणतो की सगळेजण महिलांचं संरक्षण जास्त चांगल्या पद्धतीनं होतं, आता मुंबई महाराष्ट्राची मान खाली घालण्याचा विषय झालेला आहे। हे भयानक आहे। मला नक्कीच सचिनजी, आपला मुद्दा लक्षात आला। खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।